नमस्कार रसिक श्रोते हो. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला, मुलगा मुलगी ह्या दोघांच्या आयुष्यामधला एक फार मोठा परिवर्तनाचा काळ असतो. का करतो माणूस लग्न? का करतात लग्न? प्रत्येकाचं कारण कदाचित वेगळं असेल. रत्नाकर मतकरींच्या कथेमधील प्राध्यापक काय म्हणतायत ते आज आपण ऐकूया. कथेचं शीर्षक आहे पाठवणी. लेखक रत्नाकर मतकरी आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया पाठवणी. प्राध्यापक अत्यंत शांत होते. त्यांच्या घरात बरीच गडबड चाललेली होती. उद्या त्यांच्या कन्येचं लग्न होतं. घरात बाहेरगावची पाहुणे मंडळी आलेली होती. मदतीसाठी इथलीही मंडळी येऊन राहिलेली होती. घराचं खरोखरच लग्न घर झालं होतं. मंडळी बाहेर जात होती, बाहेरून घरात येत होती. टेलिफोनवर एकसारखं कुणीतरी बोलत होतं. पुरुष मंडळींपैकी कोणीतरी एक जण, बहुधा प्राध्यापकांचा भाचा, उंच आवाजात सूचना देत होता. त्यावर कोणीतरी दोघं तिघं शंका विचारत होते. बायकांचा हसण्याचा आणि एकमेकींशी बोलण्याचा आवाज किणकिणत होता. गच्चीवर लहान मुलं खेळत होती. गच्चीच्या जिन्यांवरून धडाधडा धावत होती आणि त्यांच्या माता हळू हळू रे पडाल अशा हाकाट्या देत होत्या. पलीकडच्या खोलीत वधूचं मेहंदी लावून घेणं चाललं होतं. तिच्या मैत्रिणी मेहंदी लावत सगळ्या एकसारख्या चिवचिवत होत्या. वातावरणात आनंद भरून ओसंडत होता. प्राध्यापक आपल्या खोलीत वाचत बसले होते. कोणी त्यांच्या कामात विक्षेप आणत नव्हतं. त्यांच्यावर कसल्याही कामाची जबाबदारी नव्हती. थोडीफार खरेदी, थोडीफार आमंत्रणं, जिथे त्यांनी जाणं अत्यावश्यक होतं ती त्यांनी पार पाडली होती. सगळं काही त्यांच्या वाचून सुरळीत चाललेलं होतं. ते वाचत बसायला अगदी मोकळे होते. अगदी शांत बसून राहू शकत होते. याचा अर्थ त्यांना आनंद झाला नव्हता असा नाही उलट ते फार आनंदात होते. जिथे तिथे स्वतः डोकेफोड न करता आपसूक काम होतंय याचा उल्हास काही कमी नव्हता. तिचं सासर मोठं खानदानी होतं. माणसं सुस्वभावी होती. नवरा मुलगा डॉक्टर होता, रसिक होता, नाकी डोळी सरस होता. त्यांच्या कन्येलाही स्थळ फार आवडलं होतं. ती खूप उत्साहात होती आणि या सगळ्यामुळे प्राध्यापकांच्या मनावरचा भार कमी झाला होता. लग्न समारंभाचं प्रमाण ठरल्यापेक्षा थोडं वाढत चाललंय. या पलीकडे दुसरी कसली काळजी नव्हती. ते इथे असे एकटेच बसले असले तरी कुणाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष नव्हतं. प्राध्यापकांना तक्रारीला जागा नव्हती. एकदम खोलीचं दार ढकलून त्यांची कन्या आत आली. त्यांच्यासमोर दोन्ही हात पसरून पंजे दाखवत त्यांना म्हणाली, मेहंदी दाखवायला आले. छान आहे, त्या औपचारिकपणे म्हणाल्या. असं काय हो, नीट बघा ना, तिने तक्रार केली. त्यांनी नीट बघितलं आणि एकदम त्यांना मेहंदीऐवजी पेपरमिंटच्या चिकट लाल रंगाने बरबटलेली बोटं दिसली. कसे केलेस बघ हात, चल धुवून टाकू, असं पूर्वीसारखं म्हणायचं त्यांच्या तोंडावर आलं होतं. पण त्याऐवजी ते म्हणाले, वा छानच काढले नक्षी. त्यांची कन्या फुलपाखरासारखी पुन्हा आपल्या मैत्रिणींमध्ये मिसळायला पळाली. प्राध्यापकांनी आपल्या मनाचा अंदाज घेतला. काय वाटतंय आपल्याला या क्षणी? आत्तापर्यंत एवढीशी असलेली ही मुलगी किती भरकन मोठी झाली असं वाटतंय का? छे, बिलकुल नाही. तिची सगळी स्थित्यंतरं आपण पाहिली आहेत. त्यातल्या प्रत्येक वळणावर आपण तिच्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र विचार केला आहे. ती जन्मली तेव्हा आपण कॉलेजात शिकवत होतो. शिपाई सांगायला आला,
की ऑफिसमध्ये तुमचा फोन आलाय. ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच हेडक्लार्कने अभिनंदन केलं मुलगी झाल्याबद्दल. त्यानंतर लेक्चरमध्ये आपलं लक्ष लागलं नव्हतं. मुलगी कशी असेल मुलगी? गोरी, सावळी, कृश, बाळसेदार? कॉलेज सुटताच आपण टॅक्सी करून थेट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि मुलगी खरंच देखणी झाली आहे हे पाहून आनंदाने आभाळात पोचलो होतो. पण सासूबाईच म्हणाल्या, फार जीव लावू नका हो तिला, एक दिवस दुसऱ्याच्या घरी जायची ती. तिचा शाळेतला पहिला दिवस. समजूतदारपणे शाळा आवडली असं सांगणं. तिची आई थोडी दुखावली होती त्यावेळेस. तिला वाटलं होतं की मुलीला आई वाचून राहणं अवघड जाईल. पण शाळेच्या बाईंचा लळा तिला पहिल्याच दिवशी लागला. तेव्हाच आपण तिची समजूत घातली होती. अगं, ती आपल्यालाच धरून किती दिवस बसेल? एक दिवस तर तिला सासरी जावं लागणार आहे ना. तिचं कॉलेजचं शिक्षण पहिल्या वर्गात पार पडलं. आता तिच्या लग्नाचं बघा असं म्हणणाऱ्यांना आपण सांगितलं, घाई काय आहे, तिला तिच्या पायावर उभं राहू दे. तिला करिअर करायचं असलं तर करू दे. 4 चौघींसारख्या नोकऱ्या न निवडता तिने ब्युटिक शॉप काढायचं ठरवलं. आपण धावपळ करून भांडवल उभं केलं. तेव्हाही ही जाणीव होती की आज हे दुकान आपल्या मुलीचं आहे, उद्या ते कुणाच्या तरी बायकोचं होईल. एरवी ड्रेसेस वापरणारी ती मुलगी सणासुदीला साडी नेसायची, मग बायकोच आठवण करायची. अहो अहो ऐका ना, आता किती मोठी दिसायला लागले, पाहिलंत ना, चौकशा करायला हव्यात आता स्थळांच्या. तेव्हा आपण म्हणत असू, कशाला, ती शोधील ना स्वतःच नवरा. पण हे बोलताना मनात येई, हे नक्की स्वातंत्र्य देणं आहे ना, की स्वतःची जबाबदारी टाळणं? एवढ्यात घाई काय आहे आपण म्हणत असू. तिला तिचं व्यक्तिमत्व सापडू दे. पण मग त्या उलट विचार, समजा वय वाढलं, व्यक्तिमत्व पक्क झालं आणि ते दुसऱ्या व्यक्तिमत्वाशी मिसळू शकलं नाही तर? लहान आहे म्हणता म्हणता असं वाटायला लागलं की आणखीन 1-2 वर्षात हिचं लग्नाचं वय ओसरायला तर नाही ना लागणार, ही कोमेजायला तर नाही ना लागणार. विरल्या स्वप्नांचा मागोवा घेत, खांद्याला पर्स लटकावून, थकून, उन्हातान्हात चिडून वाट चालत असलेल्या एखाद्या वयावरच्या मुलीची आकृती प्राध्यापकांच्या डोळ्यांसमोर यायची आणि छातीत धस्स व्हायचं. सुदैवाने वेळीच लग्न ठरलं आणि एक काळजी मिटली. आनंद व्हावा अशीच ही घटना होती. प्राध्यापक आजवर ऐकत आले होते की मुलीची सासरी पाठवणी करताना तिचे आईबाप दुःखी होतात. त्यांना तरी यात दुःखाला कारण दिसत नव्हतं. एक नवं आयुष्य तिच्यासमोर उलगडत जात असताना आपण दुःखी होणं हा स्वार्थीपणा नाही आहे का? लोक काहीतरीच सांगतात. कुठले विचारवंत आईबाप मुलीची पाठवणी करताना रडतील? काही. तसं म्हटलं तर लग्न पक्क ठरलं त्यावेळी त्यांची पत्नी आणि त्यांची कन्या या दोघी हमसाहमशी रडल्या होत्या. प्राध्यापकांना कळेनासच झालं की या चांगल्या घटनेवरची यांची प्रतिक्रिया ही अशी का. मग क्षणभर विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता तिचं माहेर तुटणार होतं म्हणून त्या रडत आहेत. बायकोला समजावणं त्यांच्या शक्तीपलीकडचं होतं. त्यातल्या त्यात सोपं म्हणून त्यांनी कन्येला समजावलं की पुढच्या आयुष्यासाठी जोडीदार मिळणं ही प्रगती आहे. आपल्या आयुष्यात प्रगती करायची तर माणसाला जुन्या गोष्टींना चिकटून राहता येत नाही, त्या सोडाव्याच लागतात. शाळेत जाताना ती रडली नव्हती, ब्युटिक काढताना ती रडली नव्हती, मग आता सासरी जातानाच तिने काय म्हणून रडावं? यावर ती रडतच म्हणाली होती, मला तुम्हाला सोडून जायचं नाही आहे.
ते हसले होते, म्हणाले होते, तू मला सोडून थोडीच जातेस हं. नव्या माणसांमध्ये जातेस एवढंच. ते घर तुझं आणि हेही घर तुझंच. यानंतर त्यांच्या बाजूने हा विषय संपला होता. आपल्यासारख्या विचारवंत प्राध्यापकाने या बाबतीमध्ये मुळीच हळवं व्हायचं नाही असं त्यांनी स्वतःच्या मनाला बजावलं होतं. हो, मुलीच्या उत्कर्षाच्या प्रसंगी उगाच डोळ्यातून पाणी कशाला काढायचं. त्यांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि लेटरहेड समोर ओढलं. संसाराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना मुलीला थोडाफार उपदेश करणं आवश्यक होतं, पण तो प्रत्यक्षात पाठवणीच्या वेळेला करता येणार नव्हता आणि नंतर केल्यास त्याचं महत्त्व कमी होणार होतं. म्हणून ते आपल्या मनातले विचार पत्ररूपाने लिहून काढणार होते आणि ते पत्र एका पाकिटात घालून सासरी गेल्यावर वाच असं सांगून ते कन्येला देणार होते. खरं तर काय उपदेश करावा हे त्यांनाच कळत नव्हतं. आता काही कणवाचे दिवस राहिले नव्हते की वडीलधाऱ्यांची सेवा कर, सवतीला बहीण मान, पतीला परमेश्वर मान, कधीही उलटून बोलू नकोस असं काही सांगावं. आज तर तिला तू कुणावर अन्याय करू नकोस आणि कुणी तुझ्यावर केलेला अन्याय खपवून घेऊ नकोस असं सांगण्याची गरज आहे. पण ते तरी सांगायचं कशाला? तिला सवयच नाही आहे अन्याय खपवून घेण्याची. मग मग काय सांगावं बरं? तुझं करिअर सांभाळ, व्यवस्थित वाग, तब्येतीची काळजी घे, नवऱ्याला मदत कर, पण तो बरोबरीच्या नात्याने वागवेल असं बघ. हा सगळा उपदेश त्यांनाच घिसापिटा वाटू लागला. आजच्या प्रत्येक सुशिक्षित मुलीला हे माहीत असतं. यात नवीन ते काय आहे? प्राध्यापक विचारात पडले. त्यांनी सिगरेट पेटवली. खरोखर काय सांगितलं असता त्याचा तिला फायदा होईल? संसार खरोखर कशामुळे घडतात, कशाने मोडतात ते मनाच्या तळाशी चाचपून पाहू लागले. मुळात माणसं लग्न का करतात, त्याहीपेक्षा ती एकत्र का येतात? उन्हातानातून खांद्याला पळ सडकवून फिरणाऱ्या त्या मुलीला कशाची वाण असते? त्यांना एकदम उत्तर सापडल्यासारखं झालं. ते भराभर पत्र लिहू लागले. माणसं एकत्र येतात ती एकाकीपणात जावा म्हणून. संसार शाबूत राहतात ते एकमेकांची सोबत वाटते म्हणून. एकाच घरात दोन माणसं जेव्हा एकाकी होतात तेव्हा दुरावा तयार होतो. तेव्हा लक्षात ठेव, दुसऱ्याला कधीही एकाकी वाटू देऊ नकोस. याचा अर्थ सतत त्याच्याबरोबर राहा असा नाही. एकांताची त्याला गरज आहे, तुलाही ती आहे. परंतु एकांतातही माणसाला आपल्या मागे कुणीतरी आहे याचा धीर असावा लागतो. त्याच्यापासून अंतरावर असलीस तरी त्याला फोन कर, अनपेक्षित येऊन भेट. मला तुझी सतत आठवण येत राहील असं त्याला जाणवून दे. आणि हेच त्याच्या जवळच्या इतर माणसांच्या बाबतीत पाळ. त्यांना एकटं सोडू नकोस, एकाकी वाटू देऊ नकोस. त्याच्या आईवडिलांमध्ये, भावा बहिणींमध्ये भावनेने गुंतून जा, तरच त्यांना एकटं वाटणार नाही. आणि या सगळ्यात गुंतून गेलीस तर तुलाही एकाकी वाटणार नाही. लक्षात ठेव, एकाकीपणा हा सगळ्यात मोठा शाप असतो. त्याच्यातून मुक्तता करणाऱ्याला लोक कायम आपलं म्हणतात. लिहिता लिहिता प्राध्यापकांचे पाय एकदम कापू लागले, डोळे भरून आले. इतका वेळ ज्या तटस्थपणे ते आपल्या कन्येच्या विवाहाकडे पाहत होते तोच तटस्थपणा कुठेतरी निघून गेला. त्यांचा आनंद क्षणभर अभ्राआड गेला. आपण काय लिहित होतो? एकाकीपणा हा सगळ्यात मोठा शाप आहे. हो, एकाकीपणा हा सगळ्यात मोठा शाप आहे. मग
मग आपली मुलगी घरातून गेल्यावर आपण शापित होणार नाही का? हं, आपण शापित होणार नाही? त्यांना काही सुचेना. चारी बाजूंनी एकाकीपणा आपल्यावर चाल करून येतोय असं वाटून ते व्यथित झाले. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.